खेळ हा मारू गप्पा गमतीच्या तिच्या सुरू झाला खेळ गमतीचा खेळ हाय, कशी आहेस? मस्त. तू कसं? फायनली. येस, फायनली. कसं वाटतं आमच्या इथून ऑफिसमध्ये? खूपच छान वाटतंय. खूप पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे आणि खूपच मस्त मोठं ऑफिस आहे तुमचं. आणि शोचं नाव? ते पण म्हणजे मी आता इथेच आपण आपल्या हँगआउट मध्ये घ्यायचंय. कॅज्युअल आहे, फक्त आपल्याला गप्पा मारायच्या. कॅज्युअल आहे, एकदम कॅज्युअल. सो हाय गाईज, मी कपिल देशपांडे. आपला खास शो चला बसूयामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आपले गिफ्ट पार्टनर आहेत हेमंत सुगंध भांडार आणि आपले प्रायोजक आहेत विश्वरंग प्रोडक्शन. सो आज आपल्यासोबत असणारे हेमल. खूप खूप स्वागत तुझं प्लॅनेट मराठी आणि आमच्या या खास शो मध्ये. थँक्यू. सध्या तुम्ही हेमलला IPLचा मराठमोळा चेहरा म्हणून ओळखताय, कारण IPL मराठी अँकरिंग ती करते आणि सध्या सोशल मीडियावर तिची प्रचंड त्यामुळे चर्चा आहे. त्या व्यतिरिक्त आगामी हेमलचे प्रोजेक्ट कुठले असणार आहेत आणि हे जस्ट फॉर्मल झालं आणि अजून काय फक्त गप्पा आहे. खूप कसं तात्विक वगैरे विचारणार नाही आम्ही. एक शोचं नाव आहे चला बसूया, त्यानुसार आपण जस्ट बसून फक्त मस्त गप्पा मारायच्या आहेत. चला बसूया. वेल, चला बसूया. सो हाय गाईज, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं आपला खास शो चला बसूमध्ये खूप खूप स्वागत करतो. आज आपल्यासोबत हेमल. तिची खरं तर ओळख करून देण्याची गरज नाही, कारण तिला सध्या सगळंच ओळखतं आहे, कारण IPLचा मराठमोळा चेहरा हेमल आहे. आणि सोशल मीडियावरती व्हिडिओज असतील किंवा IPL मधला लाईव्ह स्ट्रीमिंग असेल त्याच्यात हेमल सगळ्यांना दिसते. तर हेमल, मी सुरुवातच इथून करतो कारण सध्या हॉट ट्रेंडिंग टॉपिक आहे की IPL मधला मराठमोळा चेहरा, त्याच्यापैकी एक आज तू आहेस. आणि खूप चांगला अनुभव तुला मिळत असेल आणि यंदाच्या याच्यात IPLचं ग्रँजर पण खूप वाढलं आहे, चुरस खूप वाढली आहे. तर कसा होता अनुभव? खूपच एकतर खूप नवीन इंट्रोडक्शन होतं, एक नवीन जग मला पाहायला मिळालं. कारण फिल्म्स आणि ही इंडस्ट्री मी बघितलेली थोडीफार, पण क्रिकेटचं जग आणि क्रिकेटचं जे ग्लॅमर असतं ते कम्प्लिटली वेगळं असतं. आणि तिथेही जाऊन माझं आय थिंक नशीब इतकं छान आहे की इतकी छान लोक आणि छान पद्धतीने जे क्रिकेटर्स ही असतात आमच्या प्री शोमध्ये, त्यांनी खूप छान सांभाळून घेतलं मला. कारण पहिला अनुभव असल्यामुळे चुका ह्या होतातच, नर्वसनेस हे असतंच. पण माझं आय थिंक हे एक छान ही गोष्ट असते सतत की मला लोक छान भेटतात आणि त्यामुळेच दर अनुभव सुंदर होतो. तसाच हाही अनुभव आहे. खूपच छान अनुभव आहे. खूप शिकायला मिळते मला, खूप मजाही येते, खूप धमाल असते. सो या. पण मला सांग, तुला मुळात क्रिकेटची आवड आहे का? क्रिकेट लहानपणी, क्रिकेट जेव्हा क्रिकेट शब्द नाही त्याला बॅट बॉल आपण जेव्हा म्हणायचो तेव्हा मी खूप खेळली आहे, बॅट बॉल खूप खेळली आहे. पण जशी जशी मोठी होत गेले आय थिंक थोडा तो संपर्क तुटत गेला. पण आता अगेन आय थिंक IPL मुळे पुन्हा एकदा प्रॉपरली रिलिजियसली मॅचेस पाहणं, कारण त्याचा अभ्यास मला करायला लागतो. कारण मी जर उद्या इतक्या मोठमोठ्या क्रिकेटर्स सोबत त्यांची मुलाखत घेते, त्यांना प्रश्न विचारते, तर मलाही बेसिक काहीतरी आलं पाहिजे मॅचबद्दल. सो तो आत्ता जो स्टडी सुरू झालाय तोही मी एन्जॉय करते. सो आत्ता असं मला म्हणता येईल की आत्ता मला थोडंफार कळतं, पण ह्या IPLच्या आधी तू विचारलं असतं तर काहीच नाही. तेव्हा मला बॅट बॉल कळायचं. हा जरा कठीण आपण म्हणूया तुझा व्ह्यू असं, कारण तू सध्या पूर्ण IPLचंच अँकरिंग करतेस. पण तुझी फेवरेट टीम कुठली? तुला कोण वाटतं जिंकावं यंदाची IPL? जिंकावं कोण हे तर मला मुंबई इंडियन्स जिंकावी अशी वाटतेय, पण ते होणार नाहीये. पण मला असं वाटतं की SRH, सनरायझर्स. कारण सनरायझर्स एक्सप्लोजिव्ह स्कोर्स असतात त्यांचे, काय रेकॉर्ड सेटर्स आहेत, काय म्हणजे कमालीची खेळी दाखवतात. आता मी थांबलीये की 300चा स्कोर कधी करतील ते. तू मुळात कोल्हापूरची आहेस, त्याच्यानंतर तुझी जर्नी सुरू झाली. तू आय थिंक तेलुगू सिनेमापासून तुझा हा प्रवास सुरू झाला होता. नंतर सचिनजींच्या अशी ही आशिकीमधून तू मराठीत पदार्पण केलंस. तर मला असं विचारायचं की तू कोल्हापूरची असून तेलुगू सिनेमातून तुझं पदार्पण का झालं, आधी मराठीतून का नाही केलंस? यामागचं काही कारण होतं का संधी आली म्हणून तू स्वीकारलीस? सो याआधी मी म्हणजे तेलुगू जी पहिली फिल्म आली माझी, हुशारू नाव होतं त्या फिल्मचं, त्याआधी मी कधीच विचार नव्हता केला की मला फिल्म्समध्ये ॲक्टिंग करायला मिळेल. करायची इच्छा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलाला असते. जेव्हा फिल्म बफ जर तुम्ही असाल, तुम्ही दर पिक्चर पाहताना असंच इमॅजिन करता की मीच ती हिरोईन, मीच तो हिरो. ते सगळं झालेलं, पण असं वाटलं नव्हतं की मला का घेतील, हा थॉटही आला नव्हता डोक्यात.
पण मी जेव्हा सौंदर्य स्पर्धा केल्या आणि जिंकत गेले तेव्हा माझी थोडी न्यूज आर्टिकल्स यायला लागले, कारण कोल्हापूरची पहिली मुलगी होते मी जिने अशा सौंदर्य स्पर्धा जिंकलेल्या. सो त्यामुळे काय झालं की खूप नोटीस व्हायला लागले, खूप लोक अप्रोच करायला लागली माझ्या आईवडिलांना की पिक्चरमध्ये काम करायला द्या तिला, किंवा आमचा एक असा पिक्चर आहे. पण सिरियस ऑफर्स अशा आल्या नव्हत्या. चर्चा सुरू झालेली, आई बाबा पण जरा घाबरलेले होते, मी घाबरलेले होते की काय, म्हणजे हे नवीन जग आहे. आणि जेव्हा तुम्ही एका स्मॉल टाउन मधून येता खूप प्रश्न असतात तुमच्या डोक्यात, तसे प्रश्न जे सहज तुमच्या डोक्यात पहिला इंडस्ट्रीचं नाव ऐकल्यावर येतात ते होते डोक्यात, की भीती वाटतेय, माहिती नाही करायचंय का नाही. पण एक तेलुगू कोऑर्डिनेटर होती जी, आणि फिमेल होती ती, दीपिका म्हणून नाव होतं तिचं. तिने मला शोधून काढलं आणि तिने माझ्या आईला फोन केला, सांगितलं अशी अशी एक तेलुगू फिल्म आहे, मी त्याचं कास्टिंग करतेय, तर तुम्हाला आवडेल का करायला तुमच्या मुलीने वगैरे. तर ती फिमेल होती म्हणून कदाचित पटकन, कदाचित त्यावेळी त्या भीतीदायक एन्व्हायरमेंट मध्ये एखाद्या मेलचा फोन आला असता तर नसतं इतकं रिस्पॉन्ड केलं. पण तिने असं माझ्या पेरेंट्सना सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, मी असणार आहे स्वतः तिथे वगैरे वगैरे. सो आम्ही हैदराबादला गेलो आणि एक मीटिंग झाली आमची डिरेक्टर सोबत. आणि मी ऍक्टिंग काही खास केली नव्हती त्याआधी, काहीच, एक व्हिडिओ सॉन्ग केलं होतं. सो तो अनुभव थोडासा होता, पण ऍक्टिंग नव्हती केली. आणि भाषा त्यातनं तेलुगू काय म्हणजे काहीच येत नाही. पण ते म्हणाले नाही, आमच्या इथे आता ही इंडस्ट्री अशीच आहे, इथे येतात नॉर्थ मधून मुली. म्हटलं नाही नाही, मी नॉर्थ मधून नाही आहे, मी मराठी आहे आणि मी महाराष्ट्रात. हा नॉर्थ, त्यांच्यासाठी नॉर्थ असतं ते. पण त्या दिवशी आय थिंक मी पहिल्यांदा त्यांना इंट्रोड्यूस केलं की महाराष्ट्र हे नॉर्थ नाही आहे, महाराष्ट्रात इथे वेस्ट मध्ये येतं. मग त्यानंतर ते म्हणाले की आम्हाला लुक परफेक्ट वाटतोय, आपण सायनिंग करूया. मग मी अनुभव म्हणून नुसतं एक म्हटलं चला करून टाकू. आणि मग तशी ती फर्स्ट फिल्म एक्सेप्ट केली मी. खरं तर ती फर्स्ट मी शूट केली, पण ती आणि अशी की एकदम एकत्रच रिलीज झाल्या, टू बी ऑनेस्ट. सो त्यानंतर मला माहिती होतं की ओके, कदाचित लाईफ हॅज अदर प्लॅन्स फॉर मी. आणि मी तसंही माझा स्वभाव असाच आहे की मी ज्या गोष्टी घडतात त्यांना योग्य ठरवते, जे डिसिजन्स मी घेते ना ते योग्य ठरवते, इतका विचार नाही करत. आय स्विम, आय गो विथ द फ्लो. सो येस. पण असं तुला वाटतं का अजून की दोघं फिल्म तुझ्या एकत्र शूट झाल्या होत्या, तर तुझी ही फिल्म पहिली आली, आशिकी नंतर आली, पण जर आपली मराठी फिल्म पहिली आली असती तर कदाचित तुला ते आवडलं असतं? ऑफकोर्स आवडलं असतं, कारण मराठी एकतर आशिकी मेन मी म्हणते तीच माझी फर्स्ट फिल्म आहे. कारण आपल्या इथे ज्या पद्धतीचे रोल्स लिहिले जातात मुलींसाठी ते मच बेटर असतात, टू बी ऑनेस्ट. कारण तेलुगू सिनेमामध्ये खूप कमी वेळा असं होतं की कॅरेक्टर ड्रिव्हन असतात फिमेल हिरोईन्स. तेलुगू सगळं ते मारधाड, हिरो सेंट्रिक असतं. सो मला नक्कीच आवडलं असतं की आशिकी. कारण आशिकीचा माझा जो कॅरेक्टर होता अमरजा, त्यात किती मीठ होतं, किती इतका ग्राफ होता तिचा. आणि नशीबच होतं माझं की पहिली फिल्म मला अशी इतकी छान मिळाली ज्यात फिमेल कॅरेक्टर सगळं घडवतीये. आणि मला साथ देणारा माझा पार्टनर अभिनय बेर्डे होता सोबत, म्हणजे ती तर एक धमालच होती. आणि त्यातून आमच्या स्कूलचे प्रिन्सिपल म्हणजे सचिन पिळगावकर सर होते. सो तो अनुभव डेफिनेटली जास्त स्पेशल होता आणि आवडलंच असतं यार. कशी मिळाली आशिकी म्हणजे सचिनजीने तुला कसं अप्रोच केलं? अगेन सेम स्टोरी. त्यांनी कुठेतरी माझे फोटोज पाहिले आणि मला भेटायला बोलवलं. आणि फनी स्टोरी इज, आता ब्युटी कॉन्टेस्ट जेव्हा आपण करतो तेव्हा खूप मेकअप लावलेले फोटोज असतात आणि ते जग वेगळं आहे. ते अगेन खूप ग्लॅमरस आहे. आपले फिल्म्स जे असतात, फिल्म्स खूप रिअलिस्टिक असतात. सो फिल्म्समध्ये इतका मेकअप नसतो. सो ऍक्च्युली सचिन सर जेव्हा भेटायला गेले, त्यांनी मला सांगितलं की तुला आज चुकून आम्ही बोलवलंय, तुझे फोटोज आम्ही जेव्हा पाहिले तेव्हा आम्हाला नव्हते आवडले कारण इतका मेकअप होता त्यात. मी म्हणलं हो, कारण ब्युटी कॉन्टेस्टमध्ये तसंच असतं, ब्युटी कॉन्टेस्टमध्ये खूप मेकअप लावतात. सो ते तसेच फोटोज होते आणि मी काय असं पोर्टफोलिओ शूट वगैरे केलं नव्हतं ऍक्टिंग करायच्या ह्याने. सो ते म्हणाले तू आत्ता बघून मला कळतंय की तू चुकून आली आहेस, पण हे एका रिझनसाठी आली असेल, कारण तूच आहेस माझी अमरजा. आणि मला इमिडिएटली ती फिल्म पहिल्या भेटीत मिळाली. मला फक्त एकदा रीडिंग करायला लावलं अभिनयसोबत की मला वाचता कसं येतं, इंटोनेशन जमतं का नाही. ऑडिशन देखील नव्हतं माझं घेतलं, जस्ट मला पाहून मी कशी वावरते, कशी बोलते हे पाहून सर म्हणाले हीच आहे माझी अमरजा. आणि दॅट्स हाऊ आय गॉट माय फर्स्ट फिल्म. त्यालाच मी माझी फर्स्ट फिल्म म्हणणार, आशिकी. पण हा प्रश्न ना बऱ्याच जणांना पडलाय माझ्या सकट, की तुझी सुरुवात खूप चांगली झालेली, तुझे प्रोजेक्ट पण तू खूप मस्त चूज करतेस, त्याबद्दल आपण बोलूच. पण
अशिकी आशिकी नंतर आता जवळपास 5-6 वर्षाचा काळ लोटला आहे. तू खूप चुजी आहेस का प्रोजेक्टबद्दल? कारण जो बूम तुला मिळायला हवा होता, कारण एक मोठी बिग बजेट वेब सिरीज पण तू केली, त्याबद्दल त्याच्यावरती मी नंतर येईलच. तर असं काही तू सिलेक्टिव्ह असतेस का की नाही मी हेच करणार तेच करणार, किंवा अशा काही गोष्टी घडतात का की तुला ते स्क्रिप्टच आवडली नाही किंवा हे तू असं चुजी आहेस का सगळ्या मी गोष्टी? आहे चुजी आणि मी ना कपिल, मी एन्जॉय करायसाठी काम करते. मी अजिबात ते प्रेशर घेत नाही की मला ऑफकोर्स पैशाची गरज कोणाला नसते, पण मी तो प्रेशर माझ्या क्रिएटिव्ह डिसिजन्समध्ये यायला देत नाही, कारण ते मी करून पाहिलंय आणि ते वर्क नाही होत. कारण शेवटी आपण ऑफकोर्स पोट पाण्यासाठी काम करतो, पण आपण स्वतःच्या सोलसाठी काम करतो. आणि क्रिएटिव्ह लोक अशीच असतात. तुम्ही जोपर्यंत मी जर माझ्या सोलला फीड केलं नाही तर मी लाखोंच्या अगदी म्हणजे एका रूम फुल ऑफ मनीमध्ये बसले तरी मला नाही छान वाटणार. सो त्यापेक्षा मी बॅलन्स करायला बघते की मला असे रोल्स जे करून आवडेल, मला छान वाटेल, दररोज मी घरी जाऊन असं फील करेन शूट नंतर की वाव आज मी काय केलंय. हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं झालंय हल्ली. आधी चॉईसेस नव्हत्या, आधी जे येईल ते घ्यायला लागायचं. सो गडबडीने. आणि आता डेफिनेटली असा टाइम आहे मराठीमध्ये स्पेशली की सगळ्या फिल्म चालत नाहीयेत. सो तुम्ही चुजी राहिलेलं जास्त बेटर आहे. तुमचं नाव जेव्हा जुडतं एका प्रोजेक्टशी, तो प्रोजेक्ट चांगला त्याला प्रतिसाद मिळावा हे ऍक्टरची ही एक रिस्पॉन्सिबिलिटी झालेली आहे. सो ती मी रिस्पॉन्सिबिलिटी चुझीनेस मध्ये घेते असं म्हणायला हरकत नाही. तुला काय फरक जाणवतो? तू तेलुगूत काम केलंयस, मराठीत करतेस, हिंदीत केलंयस, फरक काय जाणवतो? मला फक्त तेलुगू आणि मराठीत कम्पेअर करायला आवडेल जास्त. तेलुगू खूप डिसिप्लिन्ड आहे. तिथे टेक्निशियन्सना जास्त रिस्पेक्ट मिळते, जे मला खूप आवडतं. कारण तिथे असं ऍक्टर ओरिएंटेड नसतं स्केड्युलिंग किंवा ऍक्टर ओरिएंटेड. जसं माझी दुसरी तेलुगू फिल्म होती पॉवर प्ले म्हणून. त्यावेळी 1 ऑक्टोबरला आमचं जे पॅकअप झालं तर मी उद्याचा कॉल टाइम काय आहे हे विचारायला गेले. सो आय जस्ट आस्क्ड माझे जे एडी होते त्यांना मी म्हणलं उद्याचा कॉल टाइम काय. ते म्हणले नाही उद्या तर सुट्टी आहे. मी म्हणलं कसली सुट्टी? मी म्हणलं का मी मुंबई सोडून आली आहे, सुट्टी का देते तुम्ही मला? मी घरदार सोडून इथे शूटिंगसाठी राहते, शूट करूया. नाही मॅडम कल 2 ऑक्टोबर आहे, नॅशनल हॉलिडे. म्हणलं असं काही नसतं. मुंबईत संडेला शूटिंग असतं, 15 ऑगस्टला शूटिंग असतं, 26 जानेवारीला शूटिंग असतं, 2 ऑक्टोबरला तर ऑफकोर्स असतं. नहीं मैडम यहाँ टेक्नीशियंस का भी ध्यान रखना चाहिए, वो लोग कितना काम करते हैं, उनको भी हॉलिडे चाहिए. तर तिथे संडेजला नॅशनल हॉलिडेजला सुट्टी असते, संडेला देखील. आणि जर तुम्हाला असं काही सिच्युएशन असेल की तुम्हाला तरीही शूट करायचंय तर तुम्हाला डबल पैसे द्यायला लागतात टेक्निशियन्सला, ऍक्टरला नाही. टेक्निशियन्सना डबल पैसे द्यायला लागतात, विच इज सो ब्युटिफुल. कारण हा विचार आपण करतच नाही. जे आय थिंक हिंदीतही मी बघते खूप ऍक्टर ओरिएंटेड. आणि ऑफकोर्स मी तर ऍक्टर आहे, मी तर ऍक्च्युअली माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. पण माझ्या आत कुठेतरी थोडा एक स्कूलपासून एक तो आहे की नाही आय स्ट्राईव्ह फॉर इक्वालिटी. मला असं असतं की नाही एव्हरीबडी शुड गेट देअर राईट. आणि ते मला तेलुगूमध्ये नक्कीच बघायला मिळालं. आणि मराठीत ही गोष्ट नाही आहे. असं खूपदा होतं की ऍक्टरचे डेट्स नाही आहेत तर चला डबल शिफ्ट करा, डेट शिफ्ट करा, कारण उद्या ऍक्टर अवेलेबल नाही आहे. सो या गोष्टी खूप होतात. सो ते आय थिंक इज अ लिटल अनफेअर. ऑफकोर्स जरी ते माझ्यासाठी फेअर असेल पण इफ यू सी इट ऍक्च्युअली इट्स नॉट रिअली फेअर. आणि मोस्टली मालिकांमध्ये होतं. तू पण एक मालिका केली. तो तुझा अनुभव कसा होता? कारण 12-12, 14-14 तास मालिकांमध्ये काम केलं जातं आणि बऱ्याचदा काही कलाकार पुढे येतात कारण काही ठिकाणी बेसिक ज्या गरजा आहेत त्याची पण तिथे पूर्तता केली जात नाही. काही काही सेटवर वॉशरूम्स नसतात, काही काही ठिकाणी चेंजिंग रूमची हे नसते, काही काही ठिकाणी 16-16 तास काम करून घेतलं जातं. तुझा याबाबतचा अनुभव कसा होता? आणि परत तू मालिका का ह्याच गोष्टीतून मालिका परत स्वीकारली नाहीस का? सो हे अनफेअर, जग अनफेअर आहे हे सगळीकडेच खरं आहे. तितकंच खरं आहे जितकं एका सिरियल सेटवर किंवा कुठल्याही इंडस्ट्रीत. असं नाही की फक्त सिरियलमध्ये अनफेअर गोष्टी होतात, सगळीकडे होत असतात. पण कुठेतरी तुम्हालाही बोलावं लागतं. सो लकीली मी खूप बोलते अबाउट दीज थिंग्स आधीच, सेटवर जायच्या आधी. सो मी आधीच हे लिहून घेतलेलं माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये की मी 12 तासाच्या वर काम नाही करणार. कारण मी आता त्यातनं मी लॉचं शिक्षण घेतलं. सो मला माहिती होतं लेबर लॉजमध्ये लिहिलंय. सो जेव्हा त्या लोकांनी माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 13 तास लिहिलेलं आणि मी म्हणलं 13 का लिहिलंय, 12 असतं. ते म्हणले नाही न्यूकमर हो आप,
कारण मला हिंदी शो मिळालेला, स्टार प्लसचा हिंदी शो होता, खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती. म्हणजे नाही, आप तो न्यूकमर्स तो 13 घंटे ही करते. मी म्हणलं मैं लेबर लॉ पढ़ के आई हूँ, आप 12 घंटा लिखो, इट्स द आयडियल स्टँडर्ड. माझं चेंज केलं त्यांनी लगेच कपिल. पण यू वॉन्ट बिलीव्ह, माझ्या सोबत जे माझे को ऍक्टर्स होते, जे लेट्स से थोडेफार नवीन होते, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 13 तास लिहिलेलं. पण जे अगेन मोठे स्टार, माझा जो को ऍक्टर होता तो एक मोठा टीव्ही स्टार होता, त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 11 तास लिहिलेलं. सो हे काय असतं, कुठेतरी यू हॅव टू स्टँड अप फॉर व्हॉट इज राईट फॉर यू. नक्कीच आता माझा को ऍक्टर तो खूप मोठा आहे, त्याला वाटतं तो 11 तास काम करणार तरच तो हा शो घेईल, त्याचं निगोशिएशन पॉवर जास्ती आहे, त्याला मिळालं ते. पण मी हे म्हणणार नाही की हे इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम आहे. हा इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम दर सगळीकडे असणार, पण तुम्हालाही कुठेतरी स्वतःसाठी उभं राहता यायला पाहिजे. हा ऍडवाइस मी नक्कीच देईन यंग ऍक्टर्सना की यू हॅव टू. मी स्वतः यंग ऍक्टरच आहे, पण हे जे मी शिकले माझ्या अनुभवातून ते मी शेअर करते की यू शुड स्टँड अप फॉर युअर सेल्फ. आणि ते छान पद्धतीने बोलता यायला पाहिजे. असं पण नाही की काहीतरी बोललं आणि पुढचं कामच नाही मिळालं. आपण नाही बोललो तर ते बोललं पाहिजे. बोललं नाही तर तुम्हाला सगळीकडे डेल टेक यू फॉर अ राईड. यू हॅव टू स्पीक ऍटलीस्ट छान आणि जर ते होतच नसेल, जसं एक किस्सा पटकन मला आता आठवतो की सचिन सरांना जेव्हा मी पहिल्यांदा भेटले तेव्हा तर मी खूप फिअरलेस होते रे, कारण काहीच माहिती नाही ना इंडस्ट्रीबद्दल. मी तर तिथे सगळं असं सांगितलं, मला हे असं वाटतं की असं असावं असं असावं. मी आणि स्मॉल टाउन कॉन्फिडन्स एक होता माझ्याकडे की मी काही वाटेल ते बोलू शकते मनातलं. जे नशीब सचिन सर इतके चांगले आहेत की त्यांना ते असं, त्यांनी ऑफेन्स नाही घेतला, त्यांना ते फक्त बघून असं वाटायचं की किती फनी आहे ही मुलगी, किती इनोसेंट आहे, काही बोलू टाकते. सो ते मला बसून सांगायचे, बेटा असं नसतं. मुंबईत, जसं मला अजून लक्षात आहे, मुंबईत शूट होतं आणि मी कोल्हापूरचे होते. सो मला त्यांनी एक्सप्लेन केलं की मुंबईत शूट असेल तर यू हॅव टू बेसिकली रीच द लोकेशन आणि तिथून तुझी शिफ्ट सुरू होते. मला या गोष्टी माहितीच नव्हत्या. सो काय असतं, मी बोलले म्हणून मला हे कळलं. मी जर बोलले नसते आणि मी मनातच ठेवलं असतं की यार मला बोलायचं होतं पण मी बोलले नाही, तर माझ्या मनात अननेसेसरी त्या प्रोजेक्ट बद्दल इतकी चांगली भावनाच नसती. आता मला सगळं बोलणं गरजेचं आहे, हे मी शिकली आहे. आणि सचिन सरांसोबत तुझं बॉन्डिंग एवढं मस्त आहे की आता नवरा माझा 9/2 जो 25 वर्षांपूर्वी आपण अनुभव घेतला होता, त्याचा सिक्वल येतोय आणि खूप मस्त स्टारकास्ट आहे. स्वप्नील पण सोबत आहे. तो कसा अनुभव जेव्हा सरांनी तुला फोन केला की आपण पार्ट 2 करतो, तुम्ही सोशल मीडियाची अनाउन्समेंट ज्या स्टाईलने केली होती, प्रचंड ते व्हिडिओ व्हायरल झाले. हो, खूपच एकदम माझं बॉन्डिंग, जसं तू म्हणालास ते तर मला इंट्रोड्यूस करताना सगळीकडे हेच सांगतात की ही माझी धाकटी मुलगी, श्रिया माझी थोरली. सो इतकं छान बॉन्डिंग आहे. आणि आता शूटमुळे इवन सुप्रिया मॅम सोबत लिटरली आईसारखं बॉन्डिंग आहे. सुप्रिया मॅम इज लाईक माय मदर. माझा काही आयुष्यातला प्रॉब्लेम असेल मी त्यांना फोन करते, सांगते की मला भेटायला यायचं, आपण चला हे डिस्कस करूया. सो इतका छान तो बॉन्ड झाला. स्वप्नील सोबत ओ माय गॉड, ही इज द बेस्ट पर्सन एव्हर. आणि एका कारणासाठी तो स्वप्नील जोशी आहे हे मला नक्कीच कळालं त्याच्याबरोबर शूट करून. आणि इतकं शिकले मी. सगळे मोठमोठे दिग्गज असे आणून सेटवर आणि त्यांच्यात मी अशी नौखी पूर्ण. आणि माझ्यासाठी म्हणजे ती कम्प्लीट युनिव्हर्सिटी होती, नुसती ऍक्टिंगसाठी नाही पण एक माणूस म्हणून कसं असलं पाहिजे. अशोक मामा, निर्मितीताई, इतके मोठमोठे कलाकार सेटवर मला असे माझी अगदी घरची असल्यासारखं वागत होते, कारण सचिन सरांनी तसंच प्लेसमेंट दिलंय मला. सो इट वॉज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स. नशीब काय नशिबात लिहून आले मी माहिती नाही, जे हे मिळालंय मला इतक्या लवकर माझ्या करिअरमध्ये. सो खूपच पण धमाल असेल ना सेटवर, सगळं तुमचं शूट सुरू होतं आणि खूप डबल धमाल, असं त्यांनी आधीच म्हटलंय की डबल धमाल असणार. हो, नक्कीच असणार आहे. आणि खूप एक्साइटमेंट आहे, कारण प्रतिसाद जो जसं तू म्हणालास टीझरला अमेझिंग मिळाला. टीझर पण आहे, ती फिल्म अनाउन्समेंट टीझर होता फक्त, त्यात काहीच जास्ती आम्ही रिव्हील नव्हतं केलं, फक्त कॅरेक्टर्स आणि आमचं जो गणपतीपुळ्याचा जो गणपती आहे त्याचा एक मोशन पोस्टर होता. पण काय कमालीचा रिस्पॉन्स आहे. सो आय एम एक्सायटेड टू सी आता लोकांना फिल्म कशी वाटते, कारण तसा त्याच स्कूलची ती फिल्म आहे. जशी आपली नवरा माझा नवसाचा पहिला भाग होता, तशीच त्याच जॉनरची आणि त्याच स्कूलची ही फिल्म आहे. सो होपिंग दॅट एव्हरीथिंग इज. मांजरेकरांसोबत तू एक वेब सिरीज पण केली होती, बिग बजेट वेब सिरीज होती, पण मग नंतर तू परत वेब सिरीज मध्ये का नाही दिसली, कारण सध्या OTT का जमाना आहे आणि वेब सिरीजचं महत्व खूपच प्रस्थान वाढत चाललंय. नक्कीच वाढत चाललंय. आणि असं नाही काही कारण नाही आहे टू बी ऑनेस्ट. मे बी हवा तसा रोल नाही मिळाला किंवा जी संधी हवी आहे ती नाही वर्कआउट झाली. सो आय थिंक आय एम जस्ट वेटिंग फॉर द राईट थिंग. कारण फिल्म्स हे नक्कीच मी फिल्म्स करण्याच्या ह्याने आलेले, पण वेब आता जसा जमाना बदलतो आपल्यालाही बदलायला लागतो. बरोबर. आता वेब सिरीज हे नवीन इंट्रोडक्शन आलंय.
सो मला करायचं तर आहे छान काहीतरी, पण छान काहीतरी करायचंय, असंच काहीतरी केलं म्हणून नाही करायचंय. सो त्याच रिझन्समुळे आय एम जस्ट वेटिंग. बरं, आता चित्रपट झाला, मालिका झाली, वेब सिरीज झाली, नाटक कधी? नाटक पण मला ऍक्च्युली करायचंय आणि एक संधी, एक दोन असे कॉन्व्हर्सेशन्सही झालेत, पण मला प्रायोगिक करण्याची इच्छा आहे. सो आय एम वेटिंग फॉर द राईट थिंग अगेन. पण नक्कीच त्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. सो लेट्स होप इट हॅपन्स सून. साऊथ इंडस्ट्रीमध्ये ना आपण जर का बघितलं बातम्यांमध्ये, तर बऱ्याचदा ॲक्सेसचे स्टेटमेंट असतात फॉर कास्टिंग काउच अँड ऑल. तर तू तिथे काही प्रोजेक्ट्स केले आहेत, तुझी सुरुवात तिथून झाली. तुला असा अनुभव कधी आला का? ऑनेस्टली ॲब्सल्युटली नाही. आणि हे जे तू म्हणतोस हे स्टेटमेंट्स ही मी त्यावेळी वाचलेही नव्हते, माहितीही नव्हतं मला की असं साऊथमध्ये जास्ती आहे. टोटल म्हणून इंडस्ट्रीत अशा गोष्टी होतात हे ऐकलेलं, हिंदी असो मराठी असो, फिल्म इंडस्ट्रीत असं होतं ह्याची भीती होती. पण साऊथमध्ये असं होतं हे माहिती नव्हतं. पण मी साऊथच्या फिल्म केल्यानंतर मला बऱ्याच लोकांनी ह्याची जाणीव करून दिली. अगं तुला काही असे अनुभव आले का, तू एकटी जात जाऊ नकोस, हा आईला घेऊन जात जा, अशा गोष्टी आल्या. सो कदाचित असं असेल की माझ्या डोक्यात तो विचारच नव्हता, सो त्या गोष्टी घडल्याच नाहीत माझ्याबरोबर. पण काहीच नाही, ॲब्सोल्युटली नाही. कारण त्या इंडस्ट्रीत खरं सांगू तर ती बऱ्यापैकी मेल ओरिएंटेड आणि मेल्स असतात, सेटवरती जास्त मेल्स असतात तिथे. म्हणजे इवन कॉस्ट्युम म्हटलात, कॉस्ट्युम डेफिनेटली एक फिमेल असेल, पण इवन हेअर ड्रेसेस तिथे मेल असतात, मेकअप आर्टिस्ट तर असतातच, पण तिथे जास्त पुरुष असतात सेटवरती. आणि ते खूप लाजरे असतात. हा अनुभव मला आला की ते ना ऍक्ट्रेसशी बोलत नाहीत. मग एखादी एडी जर असेल जी फिमेल आहे तर तीच येऊन फक्त माझ्याशी बोलणार. इनफॅक्ट मला असं अनुभवलं की मला इतकं एकटं वाटायचं त्या सेट्सवरती की माझ्याशी कोणीच बोलत नाही. एकतर सगळे तेलुगूमध्ये बोलतात. ते जर तेलुगू फिल्म तू करतोस तर तुझ्याशी ते हिंदीत नाही बोलत, ते थोडंसं इंग्लिश वापरतील, पण त्यांना आपल्या भाषेचा खूप अभिमान आहे. ते तुझ्या पूर्ण सेटवर नुसतं तेलुगू बोलणार, कोणीही इंग्लिश किंवा हिंदी तर अजिबातच नाही. पण माझ्याशी कन्वे करताना थोडंफार इंग्लिश, थोडंफार तेलुगू, कारण तेलुगूही मला आता थोडंफार कळतं. सो त्यामुळे मला असंच उलटा अनुभव आला की माझ्याशी कोणीच उलटं बोलायचंच नाही, लाजून असं. इनफॅक्ट मी पण काही प्रश्न विचारायला गेले तर माझे डिरेक्टर असे थोडे शायच असायचे. सो ऍक्च्युली चांगला अनुभव होता. पॉवर प्ले मध्ये तू एक बोल्ड सीन दिला होतास, त्याची खूप चर्चा झाली होती. तुझे मी इंटरव्ह्यूज बघितले तेव्हा, त्याच्यात पण तुला त्याबद्दल विचारलं गेलं. करेक्ट. तर त्याच्यानंतर मात्र तू साऊथमध्ये किती काम केलं नाही. करेक्ट. तर तो जेव्हा तू सीन केला तुझ्या घरी, म्हणजे तुझी फर्स्ट कसं काय तू रेडी झालीस आणि आर यू कम्फर्टेबल? आय थिंक असं काही म्हणजे खूप विचार नाही केला. ते स्क्रिप्टमध्ये होतं आणि त्या स्क्रिप्टमध्ये त्या कॅरेक्टर्सचं बोल्ड सीन म्हणजे आय थिंक एक प्रत्येक ऍक्टरला माहिती पाहिजे की हाऊ मच यू आर ओके विथ. सो मला माहिती होतं की दिस इज हाऊ मच आय थिंक आय एम ओके विथ. आणि तेवढं मी कन्वे केलेलं की दिस इज इट, एक किस असेल असं मला सांगितलेलं आणि त्यासाठी आय वॉज ओके. पण माझ्या ज्या गोष्टी डिस्कम्फर्ट होत्या त्याही मी सांगितलं की हे 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 मी नाही करणार. प्रत्येक ऍक्टरच्या, प्रत्येक ह्युमनच्या त्या गोष्टी स्वतःला एकदा माहिती पाहिजे आणि त्या कन्वे करता आल्या पाहिजेत. सो ऑब्व्हियसली मी तर इतकी हे आहे म्हणजे माझ्यासाठी माझे पेरेंट्स इतके महत्वाचे आहेत. ते करायच्या आधी डिस्कशन ही आईबाबांशीच झालेलं की असं असं आहे, काय करू, मला असं वाटतंय, मला भीती वाटतेय वगैरे वगैरे. तर माझ्या आईबाबांनीच मला सांगितलं, अगं हेमल तुझं काम आहे ते, सो तू आमची टेन्शन, आमची चिंता अजिबात नको करूस. तुझं काम आहे, तुला योग्य वाटतंय ती स्क्रिप्टमध्ये, तुला ती स्क्रिप्ट करायची, गो फॉर इट. आम्ही तुझ्यासोबत आहोत. तू या स्ट्रेसमध्ये तुझ्या करिअरचे डिसिजन्स नको घेऊस की लोक काय बोलतील आणि हे आणि ते. तुला करावंसं वाटतं ना, जस्ट डू इट. सो असा सपोर्ट असतो काय किती महत्वाचं आहे. असं आई बाबा असं म्हणल्यानंतर मग काहीच फिअरलेस, काहीच भीती नाही वाटत. मग त्याला जोडून माझा दुसरा प्रश्न असा होता की सध्या आपण बघितलं तर अनेक मोठी नावं तमिळ तेलुगू चित्रपटांकडे वळत आहेत, कारण अप्रतिम प्रेझेंटेशन त्यांच्याकडनं होतंय, अप्रतिम म्हणजे स्टोरी टेलिंग असावी तर तेलुगू तमिळ सिनेमांसारखी, कारण हिंदीला पण ते कुठेतरी लोकांना टप देत आहेत, इंडस्ट्री टप देते. तर तुला असं नाही वाटत का की तू 2 चांगले तिकडच्या फिल्म केल्यात आणि नंतर आता बराच गॅप पडलाय, परत तिकडे जावं असं वाटत नाही का? टू बी ऑनेस्ट तेलुगू इंडस्ट्री जराशी ब्रुटल आहे. त्यांना फ्रेश फेस व्हॅल्यू जास्ती असतो. सो म्हणजे अगदी तुला टेक्निकली मला जर शेअर करायचं असेल, सो कसं असतं, एकतर तुमचे जे सुरुवातीचे फिल्म्स आहेत ते तुमचे सुपरहिट झाले पाहिजेत किंवा इझिली तुम्ही रिप्लेस होता. फ्रेश फेस, आणि फ्रेश फेस म्हणजे असं नाही की कंटेम्पररीज. तिथे
जेव्हा तुम्ही 18-19 वयाच्या ज्या मुली असतात त्यांना जास्त ते कास्ट करण्यात त्यांना जास्त इंटरेस्ट असतो, कारण त्यांना ते हवंय की एक इनोसेन्स जो आहे फेसवर मध्ये जर नवीन मुली घेणार असतील तर. नाहीतर जी मोठमोठी नावं आपण ऐकतो ती ब्रँड व्हॅल्यूसाठी ते घेतातच. सो ती इंडस्ट्री तशी असल्यामुळे हव्या तशा स्क्रिप्ट्स मला आता येत नाहीत. स्क्रिप्ट्स येतात पण आय जस्ट फील की मग त्यापेक्षा मला इतका छान कॉन्टेंट इथे करायला मिळतोय. आणि जसं मी तुला म्हणले माझा फोकस हा नाही आहे की हेच पाहिजे, पैसा पाहिजे, हे पाहिजे. माय फोकस इज मला घरी जाऊन छान वाटलं पाहिजे की वाव आज मी काय कमालीचा सीन केलाय. दॅट्स व्हॉट आय एम वर्किंग फॉर. सो डॅम्सेल इन डिस्ट्रेस रोल्स करून बास झालेलं मला की बचाव बचाव. आय वॉज डन की ठीक आहे हिरो येणार व्हाईट काढा ब्ला ब्ला ब्ला. सो दॅट्स द ओनली रिझन की छान काहीतरी असं आलं आता तेलुगूमध्ये की ज्या पद्धतीचे मला इथे रोल्स मिळतात. आय वुड लव्ह टू डू इट. नाही आला तर जस्ट तेलुगू फिल्म करायची म्हणून मे बी. पण तुझ्या आगामी फिल्म पण चांगल्या आहेत ना, म्हणजे प्रियदर्शन जाधव सोबत फिल्म करते, त्याच्यानंतर नवरा माझा नवसाचा 2 आहे, नंतर ठकाबाई पण फिल्म्स आहेत. सो ह्या प्रोजेक्ट बद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. नवरा माझा बद्दल तर आपण बोललोच, पण हे जे 2 आणि हॉरर कॉमेडी माझा पण फेवरेट जॉनर आहे. हो नाही माझा मराठीत खूप कमी अशा घडतात आजकाल येतच नाही. पण आपण लहानपणी एक्झॅक्टली किती पाहिल्यात पछाडलेला झपाटलेला हे म्हणजे वी हॅव ग्रोन अप ऑन दीज थिंग्स. सो माझ्यासाठी जेव्हा ही फिल्म आली तेव्हा मला माहिती होतं की मला ही फिल्म करायचीच आहे. मी किती गोष्टी मूव्ह केल्या ह्या डेट्ससाठी, कारण ज्यावेळी ही फिल्म आली त्यावेळी ते असं होतं की माझ्याकडे दुसरी कामं होती पण मला ही फिल्म सोडायची नव्हती. सो मी अगदी बेग करून त्यांना की मला हे करायचंय, आपण थोडं ऍडजस्ट करूया, तिथे बोलून तिथल्या थोड्या डेट्स ऍडजस्ट करून कसं तरी आय मेड इट वर्क. कारण ती स्क्रिप्ट जबरदस्त आहे. काटाकीर असं नाव आहे आमच्या फिल्मचं आणि जबरदस्त स्क्रिप्ट आहे. जेव्हा मी पहिल्यांदा ऐकली दर्शन दादाने मला सांगितली आय जस्ट न्यू इट की काहीतरी वेगळंच मराठीत घेऊन येतात हे लोक. सो दर्शन दादाने जेव्हा स्क्रिप्ट सांगितली तेव्हाच मला माहिती होतं मराठीत खूप मोठं असं काहीतरी घेऊन येतात आणि चांगल्या पद्धतीने बनवतात, काटकसर नाही करत आहेत. सो शूटिंगच्या अनुभवानंतर तर मला माहिती होतं वी आर सिटिंग ऑन अ सुपरहिट. सो लेट्स जस्ट सी की ऑफकोर्स सगळं ऑडियन्सच्या हातात असतं, पण मी जर ऑडियन्स म्हणून ही फिल्म पाहिली तर मला माहिती आहे मला परत परत पाहायला आवडेल. दॅट इज माय सोल फीडिंग. मला खूप मजा आली. आपण फिल्म बद्दलच बोलतो तुझ्याशी, पण मला तुझ्या पर्सनल लाईफ बद्दल जाणून घ्यायला आवडेल. खूप कमी वेळात तू मराठी, हिंदी चित्रपट, मालिका आणि वेबसिरीजमध्ये काम केलंय आणि आता स्वतः तुझा एक बिझनेस पण तू सुरू केलाय. म्हणजे खरं तर अभिमानाची गोष्ट आहे की एक मराठी मुलगी जी कोल्हापूरहून येते आणि मुंबईत असते स्वतःचं एक रेस्टॉरंट सुरू करते. तर त्या तुझ्या बिझनेस झोनबद्दल ऐकायला आवडेल मला. अगेन मला आधीपासून माहिती होतं की मला वेगवेगळ्या गोष्टी करायच्यात आणि आईने मला नेहमी हेच शिकवलं की संधी जी येईल त्याचं सोनं करायचं. सो अशीच एक संधी आलेली. माझा एक फ्रेंड होता ज्याच्याकडे एक छान आयडिया होती आणि ही सेड की आपण, आणि त्याच्याकडे अनुभव चांगला होता रेस्टॉरंट बिझनेसचा. सो मला तशी लोक ओळखता येतात की कोणाच्यात इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे आणि कोणाच्यात नाही. तसाच माझा हा फ्रेंड ज्याला खूप चांगला अनुभव होता रेस्टॉरंट बिझनेसचा, त्यासोबत मिळून हा मॉली नावाचा एक कॉकटेल बार आहे तो आम्ही सुरू केलाय आणि इट इज जस्ट आय थिंक डेस्टिनी अँड आय जस्ट टूक दॅट ऑपॉर्च्युनिटी वेन इट केम. इट्स बिन डुईंग वेल आणि मलाही छान वाटतं. जसं तू मलाही अभिमान वाटतो की वाव असं काहीतरी मी करते. कारण मी जेव्हा लहान होते, म्हणजे लहान हेमल खूप प्राऊडली हे सांगेल की वाव मला हे करायचंय आयुष्यात आणि ते मी करतेय. सो येस मला खूप गोष्टी म्हणजे IPLच्या तुझ्या सक्सेसची ट्रीट आम्हाला सगळ्यांना. नक्कीच डेफिनेटली. तू सोशल मीडियावर खूप सक्रिय असतेस, म्हणजे तुझ्या प्रत्येक रील्सला तुझ्या चाहत्यांकडनं खूप चांगला रिस्पॉन्स येतो. तर कधी तुझ्यापर्यंत आपण बघतो की सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह असणं पण थोडंसं धोकादायक असतं, कारण ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मग ते कशावरून होऊ शकतं. तर तुला कधी अशा गोष्टींचा सामना करावा लागलाय का, आणि जर करावा लागला असेल तर त्याकडे तू कशा दृष्टीने बघतेस? ट्रोलिंग तर होत असेल बहुतेक, मी जास्त लक्ष नाही देत, मला माहिती नाहीये ऑनेस्टली, कारण मी वाचतही नाही. जशा मी माझ्या चांगल्या कॉमेंट्स वाचत नाही तशा मी वाईटही नाही वाचत. फक्त माझ्या ओळखीच्या लोकांनी जे कॉमेंट केलं असतात त्याला मी एक छान म्हणजे तेवढ्याच पाहते. आणि आजकाल लकीली तो फीचर आलाय की तुम्हाला फक्त तुमचे जे सतत संपर्कात असलेल्या लोकांचेच हे मिळतात नोटिफिकेशन्स. सो तेवढ्याच मी पाहते, बाकी काही मी बघत नाही. बिकॉज इनिशियली जेव्हा हे सगळं व्हायचं मला फरक पडायचा
आता मला रिअलाइज झालं हे सगळ्यांबरोबर होतं. तुम्ही कितीही चांगले असा कितीही वाईट असा तुमच्यासोबत ट्रोलिंग होणार आहे. आय जस्ट इग्नोर इट. आणि माझी आई वाचते कधी कधी आणि हसूनच सांगते मला. सो त्यावर अगदी गंमत म्हणूनच हसतो म्हणजे आम्ही. कारण ज्यांना चेहरा नसतो अशा लोकांना उत्तर देण्यात काय अर्थ नाही. हा, आणि म्हणजे ते रिचा चड्डाने छान म्हणलेलं की चंदीगड में बैठा हुआ चंदू मेरे बारे में क्या सोचता है ये देख के मैं क्या करू. ठीक आहे, तुला मजा येते ना एक काहीतरी कॉमेंट टाकून, आणि तुला असं वाटतं ना की तुझ्या कॉमेंट ने मला काही फरक पडत असेल, आणि तुला आय एम शुअर त्या मुलाला किंवा मुलीला हे हवंय की मला फरक पडो, तर मला नाही द्यायची ती पॉवर त्याला. म्हणजे तापसी पन्नूने एकदा केलेल्या एका शो दरम्यान की तिला खूप वाईट पद्धतीने आय थिंक ट्विटरवर आताचा एक ट्रोल केलं होतं, आणि तिने एका लाईव्ह शो मध्ये त्याला बोलवून तिथे चांगलाच धडा शिकवला होता. म्हणजे काही काही जण असतात की ते इग्नोर नाही करत, ते बरोबर. करेक्ट. पण अशा किती लोकांना हे करणार आपण, तोही प्रश्न आहे. म्हणजे तापसीच्या बाबतीत ते मानलं पाहिजे, ती देते, उत्तरं पण देते. पण त्या मुलाला तर तिने लाईव्ह शो मध्ये बोलवलं होतं एका चॅनलवरती. त्या लाईव्ह शो मध्ये त्याने तिच्याबद्दल ट्विटवरती ट्विट केलं होतं, सगळं तिने दाखवलं होतं. करेक्ट. आणि तिची पर्सनॅलिटी ही तशी आहे की शी डझंट स्टँड अप फॉर द रॉंग थिंग. सो आय थिंक हे बघ कपिल, सगळ्यांचे एक एक पर्सनॅलिटी असते. माझी खरंच तशी नाहीये. मला खूप छान इग्नोर करता येतं. माझं असं होतं की मला माझे फ्रेंड्स, माझा एक खूप चांगला फ्रेंड आहे अनंत म्हणून, जो इनफॅक्ट ह्याच्यातही होता आपला कुठला 12th फेल मध्ये त्याने ते प्रीतम पांडेचं कॅरेक्टर केलं. सो अनंतने मला एक टायटल दिले. तो मला म्हणतो तू बबल आहेस, तुला बबल्स नाव दिलंय मला त्याने, की तू एका बबलमध्ये राहतेस. मी लिटरली माझ्या बबलमध्ये राहते आणि मी खूप सुखी आहे त्यात. आणि मला ॲज मी ग्रो होते मला कळत जातं की हे किती योग्य आहे. कारण जर तुम्ही त्या दुनियेच्या ह्याच्यात अडकत गेला तर तुम्ही सुखीच नाही राहू शकत. आणि आपण सगळे या पृथ्वीवर एका कारणासाठी आलोय, आणि त्यातलं एक महत्वाचं कारण आहे की सुखी राहणं आणि दुसऱ्यांना सुखी राहू देणं. सो त्यासाठी मी माझ्या बबलला क्रिएट केलं आणि मी त्यातच राहते. कितीही लोकांना काही वाटो, आय लिव्ह इन माय बबल. तू वेगन आहेस. करेक्ट. म्हणजे नेमकं व्हीगन म्हणजे मी आता अगेन आय एम नॉट कम्प्लिटली व्हीगन, मी त्या दिशेने नक्की चालतीये. सो व्हीगन इज बेसिकली व्हेजिटेरियन तर असतंच, पण तुम्ही इव्हन डेअरी नाही खात. डेअरी म्हणजे दुधाचे पदार्थ आणि दूध. सो जे काही प्राण्यांकडून येतं ते नाही, त्याला नाही म्हणणं, हे व्हीगनिझम असतं. सो व्हीगनिझम खूप डिफिकल्ट आहे टू बी ऑनेस्ट, कारण प्राण्यांचे पदार्थ म्हणजे सगळंच आलं, पनीर, चीज, दूध, सगळंच वगैरे सगळं. हो, क्रीमचे बिस्किट्स, एव्हरीथिंग. सो त्याचा प्रयत्न मी नक्कीच करते. कारण मला जेव्हा मी ठरवलं की मला हे नाही, ह्याच कारणामुळे ॲनिमल क्रुएल्टीमुळे मी ठरवलं की मला आय डोंट वॉन्ट टू इंडल्ज इन टू दिस. पण जितकं ते टफ साऊंड करते त्याहून टफ आहे. की कसं आता शूटवर मी असेन आणि मला भूक लागली आहे, जेवणात पनीर असतं, सो त्यावेळी काय करायचं, किती दिवस मी डाळ खाणार. सो थोडंफार मी आय ट्राय टू फाइंड एक मध्य गाठायला बघते. पण हा घरी असताना तर आय एम ऑलमोस्ट एव्हरी डे व्हीगन. येस. म्हणजे ॲनिमल लव्हर पण. ॲनिमल रिस्पेक्टर असं मी स्वतःला नॉट म्हणते. लव्हर. लव्हर, कारण तू असा डॉग वगैरे आला माझ्याजवळ मी आरडाओरडा करते. सो नॉट एक्झॅक्टली पण आय रिस्पेक्ट ॲनिमल्स आय थिंक. म्हणून ॲनिमल लव्हर वेगळे असतात, मी ॲनिमल लांबून लव्हर आहे. लांबून छान क्यूट असं. चलो, थँक्यू सो मच. खूप मजा आली तुझी गप्पा मारताना. शेवटचा प्रश्न जाता आता, IPLचा अँकरिंग धमाल तू करतेस, हा अनुभव तुझ्यासाठी एक आयुष्याची शिदोरी असणार आहे. सो त्याबद्दल की परत पुन्हा एकदा आता वुमन्स IPL पण आपल्याकडे असते, त्याचं काही ऑपॉर्च्युनिटी आली किंवा अजून दुसऱ्या कुठल्या स्पर्धांसाठी विश्वचषक आहे ऑपॉर्च्युनिटी आली, तर तुला आवडेल का या गोष्टीशी कनेक्ट व्हायला? मी लिटरली ह्याच फेजमध्ये आहे सध्या. कारण मला काही अशा ऑफर्स आल्यात आता. कारण आता IPLचं पाहून आता ऑलिम्पिक्स पण येत आहेत. सो ऑलरेडी मला विचारतायत. पण तेच मी त्या डिसिजनमध्ये आहे की काय एक्झॅक्टली. कारण तो टाइम जितका मी तिथे देणार तितका मी माझ्या सिनेमाशी लांब असणार. आणि आय एम अ सिनेमा लव्हर अँड आय एम हिअर फॉर दॅट. म्हणजे मी कोल्हापूर सोडून, तोच प्रश्न पडला की मी कोल्हापूर सोडून आली आहे सिनेमासाठी. सो शुड आय बी टेकिंग दिस ऑपॉर्च्युनिटी? तर छान आहे, नक्कीच छान आहे. सो चाललाय विचार सध्या. सो लेट्स सी. असं नाही की कम्प्लिटली नाही असं वाटत नाहीये, पण आता मी कन्फ्युज स्टेटमध्ये नक्की आहे. कारण तीही एक वेगळं जग आहे, ती एक वेगळी मजा आहे. सो लेट्स सी. आय एम नेव्हर से नेव्हर, हा ॲटिट्यूड तर माझा आहे. आणि याच्यात फिल्ममध्ये तुम्हाला टेक रिटेक असते, ते जे काय असेल ते लाईव्ह तुम्हाला उचलाय. हो,
म्हणजे मराठी कॉमेंट्रीचे सध्याचे शब्द वावरात भिरकावलाय षटका, वावरात गेलाय, प्रचंड ढगात वगैरे कॉमेंट्री. तर परवा मी रिसेंटली कॉमेंट्री पण केली. खूप मजा येते, खूप मजा. तुला त्यातला आवडलेला शब्द? हा मला ढगात लाइटिंग खूप आवडतो. ढगात? वावराच्या बाहेर नाही, पण मी त्यांना नवीन शिकवलं. सो मी परवा कॉमेंट्री करताना मी म्हणलं असं नाही म्हणायचं वावराच्या बाहेर, म्हणायचं डायरेक्ट रंकाळ्यात. ओ असं कोल्हापूर डायरेक्ट रंकाळ्यात गेला चेंडू असं. सो इट हॅज बीन फन असं. चलो थँक्यू हेमल, तू आलीस, भरपूर गप्पा मारल्यास. दिवस कमी पडेल गप्पा इतक्या, पण कुठेतरी थांबावं लागेल. आमचे गिफ्ट पार्टनर हेमंत सुगंध भंडार, त्यांच्याकडनं ही खास भेट तुझ्यासाठी. थँक्यू. हे तू बघू शकतेस ओपन करून. फ्रेग्रंट गिफ्टिंग सोल्युशन. त्यांचं डोंबिवलीत मोठं भांडार आहे, पुण्यात पण आहे. यूज पण मी खूप करते. सेन्स 6 वगैरे आहेत का? वाह मस्त. आणि एक पेन पण आहे. त्या पेनलाही छान वाटतं. दिस इज ग्रेट. ऍक्च्युली हे खूप युजफुल आहे. मी माझ्या घरी ते कोन्स लावत असते खूप. आय थिंक तसंच काहीतरी आहे. वाव, तर आहे त्यांचा परफ्यूम आहे. व्हेरी नाईस. आणि छान पॅकेजिंग पण छान आहे एकदम. थँक्यू सो मच. आणि हे आमच्याकडनं तुला प्लॅनेट छोटीशी. ये थँक्यू. आय हॅव सो मेनी गिफ्ट्स टुडे. सो थँक्यू हेमंत, तू आलीस, भरपूर गप्पा मारल्यास. थँक्यू सो मच. थँक्यू. सो वेल, मी कपिल देशपांडे. आपला खास कार्यक्रम चला बसूयामध्ये आज इथेच थांबतोय. आपले प्रायोजक आहेत विश्वरंग प्रोडक्शन्स आणि गिफ्ट पार्टनर आहेत हेमंत सुगंधी भंडार. हेमंतसोबत आपण भरपूर गप्पा मारल्या आहेत आणि अशाच गप्पा आपण याच्या पुढच्या भागाच्या आपल्या सेलिब्रिटी गेस्ट सोबत मारणार आहोत. सो आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.